नमस्कार सर्वांना। तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे पापड। त्यासाठी आपण रात्री साबुदाणा 1 किलो भिजवून घेतलेला आहे। तर त्यासाठी पाणी आपण तेवढंच अर्ध पातेलं ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण नमक टाकून घेऊया। तर पाणी आता छान असं उकळायला लागलं की त्यामध्ये आपण साबुदाणे टाकून घेणार आहोत। ते छान असे भिजलेले आहेत। तर आपण साबुदाण्याचे पळी पापड बनवणार आहोत। शकता पाण्यामध्ये छान अशी उकळी आलेली आहे। तर आपण त्यामध्ये साबुदाणे टाकून घेणार आहोत। त्याला असं छान असं पळीने हलवून घेणार आहोत आणि आता याला छान असं शिजवून घेणार आहोत। छान अशा पद्धतीने आपण याला शिजवून घेतलेला आहे। आता तर आपला साबुदाणा शिजून रेडी झालेला आहे। तर आपण एक प्लास्टिकचा कागद टाकला आणि त्यावर पळीने अशा पद्धतीने टाकत आहोत, गोल गोल छोटे छोटे। तर आपले आता छोटे छोटे सर्व टाकत चाललेलं आहे। तर आपले सर्व पापड आता तयार करून झालेले आहेत। तर सर्व असे प्लास्टिकवर टाकून दिलेले आहेत। तर आता आपण असे छान असे टाकून दिलेले आहेत ते गोल गोल। तुम्ही बघू शकता छान असा साबुदाणा शिजला होता। हे बघू शकता तुम्ही, अशा छान आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत, साबुदाण्याच्या तळून घेतलेल्या आहेत।